नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले असते सकाळची 7:30ला सुटलो होतो, पण आता शूटिंग चालू केली. ते कशा बसल्या काय निवांत. खूप थंडी मित्रांनो. तर पहा मित्रांनो, कशा निवांत बसल्या गाया आणि हे बगळे आलेले आहे गोचिड खायला. किडे असतील गोचिड असतील असे खातात ते. पहा कसं वातावरण आहे, खूप थंडी आहे मित्रांनो. तर या शेणखतामध्ये बसतात गाय निवांत. खूप गरमाई असते शेणखतामध्ये. तर आपल्याला गोचिडाचं निर्मूलन करायचं असलं तर असे पक्षी येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो गोठ्यामध्ये. पहा कशा निवांत बसल्या रोध करत गाया. मुक्त गोठ्याचे हेच फायदे मित्रांनो. छोटासा मुक्त गोठा आहे आपला, खूप मोठा पण नाही. 20 गायाची क्षमता आहे मित्रांनो गोठ्याची. तर इकडं काही गाया आहेत. तर चालू आहे आमचं सकाळचं रुटीन, झाडून घेणं. काही गाय इकडं वासरं आणि काही गाय इकडे बांधलेल्या आहे मित्रांनो. लहान मोठे 20 जनावर असतील मित्रांनो आपल्याकडे. 7-8 कारोडी आहे आणि मग 10 गाया. तर हे पहा शेणखत कसं झालेलं आहे मित्रांनो, एकदम भुकटी उबदार असतं मित्रांनो. एक निवांत बसतात गाय गादीसारखं त्याच्यावर. तर हे इकडं वैरणीचं नियोजन आपलं. मेथी घास आहे, काही गवत आणलेलं असतं, काही वाढे. तर हे पहा अशी दावण केली आहे. इकडं पाण्याचं नियोजन. तर 7-8 दिवसा मिळून आपण चुना लावतो मित्रांनो ह्या दावणीला, म्हणजे कॅल्शियम मिळतं त्याच्यातून. चुन्यामध्ये कॅल्शियम असतं मित्रांनो. तर इकडं अशी गच्ची केलेली आहे मित्रांनो. असं इकडून सगळं हे पाणी इकडे येतं, याच्यामध्ये स्टोअर होतं सगळं. इथून शेतात जातं डायरेक्ट आपल्या. काही दावण इकडून टाकलेले आहे, काही दावणी. पहा कसा गोठा आहे आपला. चारी बाजूना जाळी मारलेली आहे. तिकडे एक दरवाजा आणि इकडून हा मोठा दरवाजा केलेला आहे मित्रांनो आपण, ट्रॅक्टर वगैरे मध्ये जायला. शेणखत भरायला ट्रॅक्टर येतं डायरेक्ट मध्ये. झाडं वगैरे लावले आहेत तिकून करंजीचे सावलीसाठी. लहान आहे अजून. तर पहा कशी बसली निवांत गाय मित्रांनो.
तर 8-9 वाजेपर्यंत आमचं सगळं उरकतं मित्रांनो, गायांना चारा वगैरे टाकून. आणि मग सोडून देतो मित्रांनो. मोकळ्या गाया निवांत बसतात दिवसभर रोध करत. गायांचा व्यायाम पण झाला पाहिजे मित्रांनो. मुक्त गोठ्यामुळं व्यायाम होतो आणि खूप चांगला असतं मित्रांनो मुक्त गोठा. तर एक आपण गावरान गाय पण पाळलेली मित्रांनो, स्थायवाल गाय ही. कारोड्याची अजून आदत कारोडे मित्रांनो. तर हे मिल्किंग मशीन आपलं. दूध काढायचं मशीन. तर प्रत्येक खांबाला या असं कॉक काढलेले मित्रांनो. मोती चाल मोती. तर सकाळचं कसं आमचं रुटीन असतं, कसं वातावरण आहे फ्रेश. हा आमचा मोती रात्रभर मोकळा असतो, दिवसभर बांधावं लागतं त्याला. तर आमचा परिसर